नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र देशमुख आपल्या चॅनल कांडे माणूसवरती आपलं स्वागत करतोय। सकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघाल आजूबाजूला आज जास्त काही धुकी वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही। आज वातावरण जरा मोकळं आहे, पण थंडी आज आहे एवढी काही नाही, पण मग बऱ्यापैकी आहे। आता रनिंग एक्सरसाइज वगैरे सर्व झालेलं आहे। आज बघू आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय स्पेशल करता येतं। आता घरी जातो पहिल्यांदा तर फ्रेश वगैरे होतो आणि बघू मग अजून आपल्याला पुढं काय करता येतं। मित्रांनो, विसरली की काय गरीबाला? विसरू नका। हे बघा, इथे केचप वगैरे बनवण्यासाठी टमाटे वापरले जाते ना, ते हे क्वालिटी आहेत, दिसायला पण चांगले आहेत। त्याच्यावरनं तुम्ही समजू शकता याच्यापासून चांगलं केचप बनल। नाही तर मग इतर टायमाला जेव्हा महागाई राहते ना, त्या टायमाला असं टमाटे वापरले जाते ना की तुम्ही त्याचा विचार पण नाही करू शकत। पण सध्या चांगलं आहे। अजून तुम्ही हे बघा, आता एवढं काहीतरी पूर्ण जाळ्या भरलेल्या आहेत, तिकडं पण भरलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे जाळ्या नाही राहत ते असे खाली पसरवून ठेवतात। खूप सारे रस आहे, तुम्ही खूप सारे असं चवीनी चिल्ली वगैरे खात राहतात। त्याच्यामध्ये जो केचप वापरता ना, तो असेच काहीतरी टमाट्यापासून बनवला जातो। चांगलं आहे। आता तिथं जाऊन ते वॉशिंग वगैरे करतील की नाही ते नाही माहिती मला, पण मग काही टमाटे असे जे राहतात म्हणजे इकडं असे पसरून ठेवले राहताना, तर काही असे खराब पण होऊन जातात। त्याच्याने असे समोर बघा, इथं तुम्हाला हे ढीग दिसतील, काही ढीग असे पडूनच खराब होऊन जातात। ज्या टायमाला गाड्या वगैरे खाली होते नाही ना, तेव्हा असं काहीतरी होतंय। पण मग मोस्ट ऑफ द टाइम असं शक्यतो होत नाही। अरे इंग्लिश यायला लागली काय मला? इंग्लिश येतं बरं का बाबा, चुकून मुकून निघून जाते तोंडातून कधी कधी। हे जास्तच पिक्चर व्हिडिओ पाहण्याचे परिणाम आहेत, बाकी काही नाही। आता सध्या पण जे चांगलं टमाट्या एक्सपोर्ट वगैरे केलं जातं, म्हणजे बाहेर खाण्यासाठी जे वापरले जातं ना, ते पण अजून येत आहे। पण मग आता जर आधीसारखं मार्केट पूर्ण भरलेलं राहतं बघा। आता तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, जे आपल्या आधीपासून व्ह्यूअर्स आहेत ना, त्यांना माहितीच आहे की इथं मार्केट किती भरलेलं राहायचं। आणि आता या वेळेला बघाल तर तुम्हाला सर्वीकडे सुनासावा असं दिसल, फक्त सर्वीकडे जेमतेम ज्यूसच्या जाळ्या ठेवलेल्या आहेत। मित्रांनो, काल म्हटलं द्राक्षाची जर्नी दाखवली तुम्हाला, म्हणजे जास्त काही दाखवलं नाही, पण मग म्हटलं आज तसंच काहीतरी युनिक करू। आज तुम्हाला टमाटीचं काहीतरी दाखवू। हे बघा, सकाळपासून तर तुम्हाला कसं तरी दाखवलं। आता हे बघा, ट्रक भरला आहे। आता तुम्ही बघा वरती एवढं वरतीपर्यंत भरू राहिलेत, म्हणजे त्या ट्रकमध्ये जाळ्या किती असतील बाबा भाऊ। आणि ते जाऊ द्या, त्या ट्रकचं लोड किती असेल। जेव्हापर्यंत जागा आहे ना, असं कोपरा ठुसून जेव्हापर्यंत भरत नाही ना, तेव्हापर्यंत त्या व्यापाऱ्यांनाही सॅटिस्फॅक्शन भेटत नाही आणि त्या मजुरांना पण सॅटिस्फॅक्शन भेटत नाही। भरलीच पाहिजे। अजून इकडं मस्तपैकी सर्व इकडं टमाटे। आता जास्तीत जास्त जे व्यापारी आहेत ना, इथं जे मुंबई साईडचे आहेत ना, तेच आहेत। बाकीचे बाहेर पाठवते ना एक्सपोर्टला, त्यांचे प्रमाण आता कमी झालं आहे। आता सध्या जास्त टमाटे पण येत नाही। आता तेव्हा त्या टायमामध्ये इकडं सर्वीकडं गाळे होते, पूर्ण पॅक होतं। पण मग आता ते कमी होऊन गेलेत, म्हणजे कसं आता माल भेटत नसल्यावरती ते थांबून काय करतील। आता फक्त मोजकेच काहीतरी व्यापारी राहिलेले आहेत, ते पण आता थोड्याच दिवसामध्ये जातील। आता फक्त जास्तीत जास्त ज्यूसवाले आहेत। आता हे बघा, इथं आहे, तिथं आहे, तिकडं। आता तुम्हाला सर्वीकडे जेमतेम ज्यूसच्याच गाड्या दिसतील। आता फक्त इथे हे बघा, पेपर वगैरे लावून हे बाहेर पाठवायचं राहतो माल ना, तेव्हा ते पेपर वगैरे लावून ठेवतात। म्हणजे मग कसं जो माल थोडासा कचरट राहतो ना, तो पण पिकून जातो आणि तिथं जाईपर्यंत माल सेफ राहतो। नाहीतर मग आता आपण अशा नॉर्मल जाळीमध्ये पाठवला ना, तर तो पूर्ण चोळून जाईल। नाहीतर मग असं दिसताना तिथं जेव्हा आपण तिथं पूर्ण पॅकिंग फोडतो ना, त्यानंतर मग अशी मालाला चमक दिसतानाच असं ग्लो जसं करतंय, तेव्हा मग रेट थोडासा वाढून जातोय, असा विषय राहतोय। आता हे तर झालंय। आता स्ट्रॉबेरीचं तुम्हाला दाखवलंय, टमाटीचं दाखवलंय, द्राक्षाचं पण दाखवलंय। आता द्राक्षाची पॅकिंग वगैरे मी नाही तुम्हाला अजून दाखवली, टमाटीची पण नाही दाखवली। टमाटीची पण दाखवूनच देईल, तसं दाखवूनच देतो। चला, आता तुम्हाला द्राक्षाची तर नाही दाखवता आली, पण मग टमाटीचं आज आहे दिवस तर म्हटलं देऊ दाखवूनच। हे बघा मित्रांनो, अशी प्रकारची काहीतरी जाळी राहती। ही नॉर्मल जेव्हा शेतकरी भरून आणतोय तेव्हा 20 किलोची एवढी काहीतरी भरती असते, पण मग ही व्यापारी भरती, त्यांना बाहेर पाठवायचं आहे। मग जरा जास्त क्वांटिटीमध्ये गेलं ना, तेव्हा मग त्यांना परवडतंय। नाही तर मग तेवढंच पाठवतील तर त्यांना काय परवडणार आहे। म्हणून मग आता त्याला दोघं साईडने पेपर लावून मग मध्ये माल टाकला जातो आणि त्याच्यावरतून हा टेप वगैरे मारला जातो, म्हणजे मग कसं एकदम पॅकिंग। आता हा माल मुंबईला जाणार आहे। आता टमाटीसोबत काय काय होतं ते पण दाखवलं, म्हणजे केचपचं वगैरे दाखवलं। केचपसाठी तर काही अशी पॅकिंग नाही करत, त्याच्यामध्ये कशाला उगाच फालतू पैसा नासायचा। असंच पाठवतात तिथे कंपनीमध्ये जाऊन डायरेक्ट मग उतरवून द्यायचं आणि तिथून मग ते प्रोसेसिंगला पहिल्यांदा खाली करता, मग नंतर ते दळून पहिल्यांदा साफ करून दळत असतील, त्याचं माहीत नाही पुढचं बरं का। तसं काहीतरी होत आहे आणि मग त्याचं केचप बनवलं तर तसं हे खाण्यासाठी वापरलं जातं। मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता झोपायची तयारी आहे। म्हटलं चला व्हिडिओचं शेवट वगैरे करून घेऊ। एक तर आतापर्यंत शेवट वगैरे केलं नाही। काल मी तुम्हाला द्राक्षाची जर्नी दाखवली होती आणि आज मी तुम्हाला टमाट्याची जर्नी दाखवण्याचा प्रयत्न केला। आता ही आजची टमाट्याची जर्नी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून नक्कीच सांगा। या व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या याच कांदी जर्नीमध्ये सहभागी होण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।
आणि हो मित्रांनो, आता माझ्याकडनं जेवढ्या जर्नी आता जवळपास मला जे पण दाखवता येईल ना तेवढं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे मग तुम्हाला पण माहीत होईल नेमकं काय कसं काय होतंय. चालतंय, मग आता एडिटिंग वगैरे करतो आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला उद्या भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.